नमस्कार विद्यार्थी मित्र, ज्ञान विज्ञान आणि सुसंस्कार यासाठीच आपला आहे शिक्षणाचा प्रसार. चला आपण आज पाहूया सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. विद्यार्थी मित्र, प्रश्नपत्रिका तुमच्या हातात पडल्यानंतर सर्वप्रथम तुम्ही 5 मिनिट शांतपणे प्रश्नपत्रिका जी आहे ती वाचून घ्यायची आहे. त्याच्यामुळं काही वेळेला ट्रू फॉल्स, गिव्ह रिझन याच्यामधले किंचितसे उत्तराच्या हिंट्स जे आहेत ते तुम्हाला मिळू शकतील. तर प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी तुम्ही 5 मिनिट द्यायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे याच्यामध्ये, तर क्वेश्चन नंबर 1A आणि 1B. सर्वप्रथम विद्यार्थी मित्र, आपल्या सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 मध्ये 4 प्रश्न आहेत. त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1, त्याच्यामध्ये 2 सब क्वेश्चन्स आहेत A and B. त्याच्यामध्ये तुम्ही जर विचार केला तर क्वेश्चन नंबर 1A MCQ चा आहे 5 मार्कांचा आणि क्वेश्चन नंबर 1B 5 मार्कांचा, तोही MCQ आहे. त्याच्याबद्दल आपण डिटेल पुढे पाहणारच आहोत. तर तो सोडवण्यासाठी कमीत कमी आपल्याला 20 मिनिट लागतील. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2A जो सायंटिफिक रिझन आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B आन्सर द फॉलोइंग याच्यासाठी आपण जर 25 मिनिटं खर्च केली आणि त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 3 5 क्वेश्चन्स यू हॅव टू सॉल्व आउट ऑफ 8 क्वेश्चन्स अँड यू हॅव टू यूज 40 मिनिट्स. अँड देन लास्ट क्वेश्चन नंबर 4, तो क्वेश्चन नंबर 4 जो आहे त्याच्यामध्ये 2 पैकी एक प्रश्न जो आहे तो तुम्हाला सोडवायचा आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही 15 मिनिट खर्च केलं तरी काही हरकत नाही. अशा प्रकारे तुम्ही टाइम मॅनेजमेंट करा आणि शेवटी तुमच्याकडे शिल्लक राहतील 15 मिनिट आणि या 15 मिनिटामध्ये तुम्हाला पूर्णपणे प्रश्नपत्रिका सोडवलेली आहे का नाही ती तपासायची आहे. त्याचबरोबर कुठे आपल्याला काही अंडरलाईन महत्वाच्या शब्दाला करायचे असेल तर ती करायची आहे आणि पूर्णपणे व्यवस्थित क्वेश्चन पेपर जो आहे तो सोडवायचा आहे या 2 तासामध्ये. तर चला आता आपण पाहूया त्याच्यामध्ये क्वेश्चन पॅटर्न जो आहे तो काय. तर विद्यार्थी मित्र, याच्यामध्ये आपण टाइम मॅनेजमेंट जो आहे तो पार्ट जो आहे तो आपण पाहिलेला आहे. आता आपल्याकडे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 ची जी ऍक्टिव्हिटी सीट आहे, ऍक्टिव्हिटी काय शब्द दिलेला आहे, प्रश्नपत्रिका का नाही, तर याच्यामध्ये आपल्या टेक्स्टबुक मध्ये जो काही कन्सेप्ट आहे तो विद्यार्थ्याला खरोखर समजलेला आहे का नाही ते बोर्डाला पाहायचं आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटी जे आहेत ते इन्सर्ट केलेल्या आहेत. तर अशी ऍक्टिव्हिटी शीट जी आहे त्याच्यामध्ये काही सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यामध्ये काही महत्त्वाच्या सूचना काय, ऑल क्वेश्चन्स आर कंपल्सरी. क्वेश्चन नंबर 1 2 3 4 ऑल दीज आर कंपल्सरीज. यूज ऑफ कॅल्क्युलेटर इज नॉट अलाउड मीन्स इन धिस क्वेश्चन ऍक्टिव्हिटी शीट यू हॅव टू सॉल्व वन न्यूमेरिकल अँड बाय solving that numerical without calculators. Then draw scientific correct label diagram whenever necessary. विद्यार्थी मित्रो, याच्यामध्ये आपणाला डायग्राम साठी प्रश्न विचारला गेलेला आहे आणि ती डायग्राम काढण्यासाठी आपणाला 1 मार्क डायग्राम साठी आहे आणि 1 मार्क लेबलिंग साठी आहे आणि ती योग्य पद्धतीने करणं गरजेचं आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये स्टार्ट इच मेन क्वेश्चन ऑन अ न्यू पेज. प्रत्येक नवीन प्रश्न हा नवीन पेजवर सोडवणं गरजेचं आहे आणि त्यानंतर या क्वेश्चन पेपरच्या राईट साईडला जे न्यूमेरिकल दिलेले आहेत, नंबर्स दिलेले आहेत, दे शोज द मार्क्स फॉर इच क्वेश्चन्स. आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा पार्ट म्हणजे काय, क्वेश्चन नंबर 1A MCQ चा आहे. तो MCQ चा क्वेश्चन अटेंड करत असताना जो तुम्ही फर्स्ट अटेम्प्ट मध्ये अटेंड केलेला आहे तोच ग्राह्य धरला जाईल. त्यानंतर तुम्ही किती उत्तरं लिहिली वेगवेगळी तर ती ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळं हा प्रश्न सोडवत असताना काळजीपूर्वक सोडवणं गरजेचं आहे आणि तो कसा सोडवायचा ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी याच्यामध्ये आपल्याला महत्वाचा पार्ट काय, तर याच्यात कोणकोणते क्वेश्चन्स आहेत. तर विद्यार्थी मित्रो, क्वेश्चन नंबर 1A तो जो आहे तो MCQ चा मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स असतात. 5 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला त्याच्यामध्ये विचारलेले असतात. प्रत्येक प्रश्नाला 1-1 मार्क्स आहे आणि त्याचबरोबर क्वेश्चन नंबर 1B जो आहे त्याच्यामध्ये पण तुम्हाला 5 वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत ते विचारले जातात. त्यांनाही प्रत्येकाला 1-1 मार्क आहे. असे 5 क्वेश्चन्स 5 मार्काला. असा क्वेश्चन नंबर 1A आणि B तो झाला 10 मार्कांसाठी. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2A जो आहे तो आहे सायंटिफिक रिझन क्वेश्चन. त्याच्यामध्ये 3 तुम्हाला क्वेश्चन्स विचारले जातील, पैकी सोडवायचे आहेत 2. आपण डिटेलमध्ये पुन्हा एकदा बघणारच आहोत आणि त्याला मार्क्स आहेत टोटल 4. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 5 प्रश्न दिलेले असतील, पैकी सोडवायचे 3, प्रत्येकाला 2 मार्क्स आहेत. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 2B जो आहे हा तुम्हाला 6 मार्काचा आहे. क्वेश्चन नंबर 2A 4 मार्क, क्वेश्चन नंबर 2B 6 मार्क, असे टोटल 10 मार्काचा क्वेश्चन नंबर 2 आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो एकूण तुम्हाला प्रश्न दिलेले असतात 8, सोडवायचे असतात 5, प्रत्येकाला आहे 3 मार्क. अशा प्रकारे 5-15 मार्काचा हा तिसरा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे. आणि त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे शेवटचा अतिशय महत्वाचा, त्याच्यामध्ये 2 प्रश्न विचारलेले असतात, सोडवायचा असतो 1, प्रत्येकाला 5 मार्क्स आहेत. अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 1AB 10 मार्क, क्वेश्चन नंबर 2AB 10 मार्क, क्वेश्चन नंबर 3
15 मार्क्स आणि क्वेश्चन नंबर 4 5 मार्क, अशा प्रकारे 40 मार्काची ही आपली ऍक्टिव्हिटी शीट असणार आहे. ओके, तर आपण चला आता बघूया त्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1A सोडवत असताना तुम्हाला 5 MCQs विचारलेले असणार आहेत. तुम्हाला फक्त लिहायचं आहे क्वेश्चन नंबर आणि त्या क्वेश्चन नंबरचं योग्य आन्सर असलेलं अल्फाबेट. म्हणजेच 4 अल्टरनेटिव्ह दिलेले असतील, पैकी कोणताही एक अल्टरनेटिव्ह जो बरोबर आहे तोच फक्त तुम्हाला लिहायचा आहे. त्याच्यामुळे विचारपूर्वक अल्टरनेटिव्ह जो आहे तो लिहिणं गरजेचं आहे. या प्रश्नात पडले तर पैकीच्या पैकी मार्क्स पडणार आहेत, अन्यथा मार्क्स तुमचे जातील. म्हणून काळजीपूर्वक तुम्ही तो प्रश्न जो आहे तो अटेंड करायचा आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 1B मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या टाईपचे 5 क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. प्रत्येक प्रश्न हा एकदाच विचारला जाणार आहे, तो रिपीट होणार नाही. उदाहरणार्थ त्याच्यामध्ये आपल्या लक्षात येईल की फाइंड द ऑड वन आउट या टाईपचा एक प्रश्न विचारला जाईल. को रिलेटेड हा एक टाईप आहे. त्यानंतर तिसरा मॅच द कॉलम्स म्हणजे मॅच द फॉलोविंग तो एक आहे. त्यानंतर ट्रू ऑर फॉल्स या टाईपचा एक आहे. गिव्ह द नेम्स ऑर गिव्ह द मोलिक्युलर फॉर्म्युला आणि त्यानंतर डायग्राम बेस्ड ऑन क्वेश्चन म्हणजे तुम्हाला डायग्राम दिली जाईल आणि त्याच्यावर एकच प्रश्न विचारला जाईल. असे 6 टाईपचे प्रश्न आहेत. पैकी 5 वेगवेगळ्या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील. प्रत्येकाला 1 मार्क आहे आणि हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये पडले तर पैकीच्या पैकी मार्क्स पडणार आहे. त्याच्यामुळे विचारपूर्वक लिहायचं. जर प्रश्नाचं उत्तर येत नसेल तर त्या प्रश्नाचा क्रमांक लिहा आणि तो सोडून द्या. जेव्हा तुम्हाला आठवेल तेव्हा त्याचं उत्तर लिहा. पण घाई गडबडीत चुकीचं उत्तर जे आहे ते लिहू नका. कृपया लक्षात ठेवा, इथे फक्त तुम्हाला उत्तराचा अल्फाबेट लिहायचा आहे, प्रश्न क्रमांक लिहायचा आहे. बाकी प्रश्न वगैरे काही त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं नाही. आणि याच्यामध्ये आणखीन एक विशेष आहे की आपल्या सायन्स 1 मध्ये फिजिक्स आणि केमिस्ट्री हे 2 पार्ट इन्व्हॉल्व केलेले असतात. त्याच्यामुळे 50-50% तुम्हाला त्याच्यावर क्वेश्चन्स जे आहे ते विचारलेले असतात. ओके, फॉर एक्झाम्पल आपण राईट द कोरिलेशन जर बघितलं तर इथं ब्रास, कॉपर अँड झिंक अलॉय आहे. तर ब्रॉन्झ जे आहे त्याची आपल्याला जोडी लिहायची आहे. ब्रॉन्झ हे अलॉय कोणत्या 2 धातू किंवा धातू अधातूपासून बनलेला आहे ते आपल्याला लिहायचं आहे. त्यानंतर राईट ट्रू ऑर फॉल्स. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हा क्वेश्चन नंबर तुम्हाला पूर्ण लिहावा लागेल आणि इथे 1B मध्ये मात्र तुम्हाला ब्रासच्या पुढे कॉपर आणि कार्बन काय असेल ते तुम्हाला रिकामी जागा जी आहे ती पूर्ण जी आहे ती बॉक्स करावी लागेल. राईट ट्रू ऑर फॉल्स. बेंझिन अँड एरोमॅटिक हायड्रोकार्बन, तर याच्यामध्ये उत्तर आहे ट्रू. तर तुम्हाला क्वेश्चन लिहायची तर गरज नाही, डायरेक्ट उत्तर तुम्ही लिहायचं ट्रू. त्यानंतर फाइंड द ऑड वन आउट. याच्यामध्ये को रिलेशन टाईपचाच पार्ट आहे. त्याच्यामध्ये फाइंड द ऑड वन आउट याच्यामध्ये तुम्हाला मायोपिया, प्रिसबायोपिया, हायपरमेट्रोपिया आणि रेटिना म्हणजे हे आय डिफेक्ट दिलेले आहेत. आणि इथे तुम्हाला मायोपिया आय डिफेक्ट आहे, प्रिसबायोपिया आय डिफेक्ट आहे, हायपरमेट्रोपिया आय डिफेक्ट आहे आणि रेटिना हा आयचा पार्ट आहे. तर रेटिना इज द ऑर्गन ऑफ ह्युमन आय किंवा इट इज द पार्ट ऑफ ह्युमन आय लिहायचा आहे. रेटिना हा ऑड आला, बाकीचे जे आहेत ते एकच आहेत म्हणजे आय डिफेक्ट. तसंच उदाहरण आपल्याला फाइंड ऑड मॅन आउटचं सांगता येईल. गॅलॉनमीटर, ॲमीटर, व्होल्टीमीटर आणि थर्मामीटर. तर थर्मामीटर इज नॉन इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहे, बाकीचे इलेक्ट्रिकल डिव्हाइस आहेत. तर अशा प्रकारे आपल्याला फाइंड ऑड वन आउट फक्त वेगळा शब्द लिहायचा, बाकीचे लिहायची काही गरज नाही. त्यानंतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला प्रश्न जो आहे तो अगदी मोलिक्युलर फॉर्म्युला असेल किंवा राईट द नेम्स ऑफ असेल. मग उदाहरणार्थ स्ट्रक्चर ऑफ बेंझिन असेल, राईट द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ बेंझिन असेल, राईट द मोलिक्युलर फॉर्म्युला ऑफ रस्ट असेल. तर अशा टाईपचे क्वेश्चन्स विचारले जातील. विद्यार्थ्यांनो लक्षात घ्या, पूर्ण टेक्स्टबुक जे आहे ते कमीत कमी 2दा वाचन त्याचं झालं पाहिजे. तर यावर आधारित प्रश्न जे आहेत ते आपल्याला व्यवस्थितरित्या सोडवता येऊ शकतील. त्यानंतर आपण जाऊया त्याच्यामध्ये पुढे क्वेश्चन नंबर 2A. क्वेश्चन नंबर 2A हा महत्वाचा प्रश्न आहे. याच्यामध्ये बऱ्याच जणांचे मार्क्स जे आहेत ते जातात. का जातात तर त्याचं कारण असं आहे की आपल्याला आन्सर जे आहे ते लिहायचं आहे सायंटिफिक. तर क्वेश्चन नंबर 2A, गिव्ह सायंटिफिक रिझन. You have to given 3 questions, out of we have to solve only 2, each question carrying 2 marks, total 4 marks. मग याच्यामध्ये लक्षात घ्या की आपल्याला काय गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर एकूण 10 टॉपिक्स आहेत आपले सायन्स 1 मध्ये. त्याच्यामध्ये 6 आहेत फिजिक्स रिलेटेड आणि 4 आहेत केमिस्ट्री रिलेटेड. गिव्ह सायंटिफिक रिझन जे आहे ते तुम्हाला एक फिजिक्स रिलेटेड असणार आहे, एक केमिस्ट्री रिलेटेड असणार आहे आणि तिसरा गिव्ह रिझन जो आहे तो तुम्हाला त्या पेपर सेटरवर अवलंबून असेल. ते पेपर सेटर जर फिजिक्स शिकवत असतील तर ते तिसरा प्रश्न फिजिक्सचा टाकू शकतील. जर केमिस्ट्री शिकवत असतील किंवा त्यांचं जर लास्ट इयरला केमिस्ट्री असेल, त्यांना आवडत असेल केमिस्ट्री, तर ते केमिस्ट्री रिलेटेड टाकतील. आणि लक्षात घ्या 4 टॉपिक मधला फक्त एक तर कंपल्सरी केमिस्ट्रीचा येणार आहे गिव्ह रिझन. त्याच्यामुळे 4 टॉपिक मधला फिक्स जे आहेत ते केमिस्ट्रीचं गिव्ह सायंटिफिक रिझन जे आहे ते करायचे आहेत. ओके, गिव्ह सायंटिफिक रिझन लिहित असताना 2 गोष्टी आहेत त्या फार महत्वाच्या आहेत. कमीत कमी 2 पॉईंट्स उत्तराचे पाहिजेत.
त्यातला एक पॉईंट हा सायंटिफिक प्रिन्सिपल पाहिजे आणि दुसरा पॉईंट जो आहे तो त्याचा एक्सप्लेनेशन पाहिजे. फॉर एक्झाम्पल आता इथे आपल्याला असं लक्षात येतं की सोडियम इज ऑलवेज केप्ट इन केरोसिन. तर याचं आन्सर जे आहे ते आपल्याला 2 पॉईंट मध्ये आलेलं पाहिजे. सोडियम इज व्हेरी रिएक्टिव्ह मेटल. इट रिएक्ट विग्रसली विथ ऑक्सिजन इन द एअर और वॉटर इवन ॲट रूम टेम्परेचर अँड इव्हॉल्व्स लार्ज अमाऊंट ऑफ हीट अँड दॅट इज वाय इट कॅचेस द फायर. हा पहिला पॉईंट. तर गिव त्याच्यामध्ये प्रिन्सिपल काय आहे? सोडियम इज व्हेरी हायली रिएक्टिव्ह मेटल. हे लिहायचं. दुसरा पॉईंट, इट डज नॉट रिएक्ट विथ केरोसिन अँड सिंक्स इन इट. हिंस टू प्रोटेक्ट सोडियम अँड टू प्रिव्हेंट ऍक्सिडेंट फायर अँड दॅट इज वाय इट ऑलवेज केप्ट इन केरोसिन. ओके. तर कमीत कमी गिव्ह सायंटिफिक रिझन लिहित असताना 2 पॉईंट्स पाहिजेत. प्रत्येक पॉईंटला एक मार्क जो आहे तो दिला जातो. तर काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, हा क्वेश्चन सोडवत असताना सायंटिफिक वर्ड्स पाहिजेत. अगदी कमीत कमी स्पेलिंग मिस्टेक न होता आपणाला याची उत्तरं लिहायची आहेत आणि महत्वाच्या शब्दाला इथं अंडरलाईन करायची. कमीत कमी 2 पॉईंट पाहिजेत. पुन्हा एकदा लक्षात घ्या, फिजिक्सच्या रिलेटेड एक क्वेश्चन कंपल्सरी, केमिस्ट्रीच्या रिलेटेड एक क्वेश्चन कंपल्सरी असणार आहे. त्याच्यामुळं तुम्ही 10 टॉपिक पैकी 4 टॉपिक केमिस्ट्रीचे आहेत. त्यात जेवढे गिव्ह रिझन आहेत तेवढे व्यवस्थित एक्सरसाइज मधले पाठ करा आणि इतर पण गिव्ह रिझन आहेत. फॉर एक्झाम्पल तसं पाहिलं तर काही एक्सरसाइज मध्ये नाही आहेत. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आपल्याला सांगता येईल स्टार ट्विंकल्स ॲट नाईट, प्लॅनेट डू नॉट ट्विंकल्स वगैरे हे जे क्वेश्चन्स आहेत ते तुम्ही करा. नक्कीच त्याचा तुम्हाला फायदा या क्वेश्चन नंबर 2A मध्ये होणार आहे. आणि विद्यार्थी मित्र, हा क्वेश्चन नंबर 2A जो आहे तो तुम्ही व्यवस्थित सोडवला तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स मिळू शकतील. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहेत हे सायंटिफिक रिझन मध्ये जातात. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2B जो आहे तो पहा. याच्यामध्ये तुम्हाला 5 क्वेश्चन्स दिलेले असतात, पैकी सोडवायचे असतात 3. किती सोडवायचे आहेत? 3 सोडवायचे आहेत. त्याच्यामुळं आपणाला काळजीपूर्वक 3 कुठले पण महत्वाचे आणि सहजरित्या सोडवता येणारे अटेम्प्ट करायचे आहेत. त्याच्यामध्ये पण लक्षात घ्या, जर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2 मध्ये तिसरा जास्त वाटत असेल की सोपा आहे आणि आपण तो पहिल्यांदा सोडूया, तर पहिल्यांदा तिसरा लिहायला घ्यायचा. पण लक्षात घ्या त्याचा क्वेश्चन नंबर 3 टाकायचा. काही विद्यार्थी काय करतात, क्वेश्चन नंबर 2B लिहितात आणि एक आकडा टाकतात आणि प्रश्न असतो तिसरा. उत्तर बरोबर लिहून सुद्धा काही उपयोग नाही, कारण तुम्ही अटेम्प्ट केलेला आहे 1 असं गृहीत धरलं जातं. त्याच्यामुळे तुम्ही क्वेश्चन नंबर जो आहे तो बरोबर टाका. तुम्ही 5वा पहिल्यांदा सोडवायचा असेल तरी तो सोडवा, पण क्वेश्चन नंबर 5 लिहिणं गरजेचं आहे. इथं सुद्धा लक्षात ठेवायचं 5 पैकी 3 सोडवायचे आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 फिजिक्स रिलेटेड असणार आहेत, फिजिक्सच्या टॉपिकवर असणार आहेत आणि 2 केमिस्ट्रीच्या टॉपिकवर असणार आहेत आणि एक जो आहे तो कदाचित फिजिक्स असेल किंवा कदाचित केमिस्ट्री रिलेटेड असेल. तर याच्यामध्ये पण लक्षात घ्यायचं कोणकोणत्या टाईपचे प्रश्न विचारले जातील. तर याच्यामध्ये न्यूमरिकल प्रॉब्लेम 2 मार्काला गणित असणार आहे. तुम्हाला ते सोडवत असताना सुद्धा लक्षात घ्यायचं फॉर्म्युल्याला अर्धा मार्क आहे, फॉर्म्युल्यात किंमत घालायला अर्धा मार्क आहे, सोडवण्याला अर्धा मार्क आहे आणि युनिट सह उत्तर लिहायला अर्धा मार्क. असे 2 मार्क्स जे आहेत ते तुम्हाला न्यूमरिकल्स असतील. आणि ठराविक टॉपिक मध्ये फिजिक्सच्या टॉपिक मध्येच न्यूमरिकल्स आहेत. म्हणजे 6 टॉपिक मधले पण 2 टॉपिक आणखी वजा करा, फक्त 4 टॉपिक मध्येच न्यूमरिकल्स आहेत. सोडवून दिलेले न्यूमरिकल सुद्धा बोर्डाला विचारलेले आहेत. त्याच्यामुळे एक्सरसाइज मध्ये टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला जे एक्सरसाइज मध्ये न्यूमरिकल्स आहेत आणि त्याचबरोबर जे सोडवून दिलेले न्यूमरिकल्स आहेत तेच तुम्ही सोडवा. त्यातीलच प्रश्न तुम्हाला न्यूमरिकल साठी विचारला जाईल. त्यानंतर शॉर्ट नोट मध्ये अपेक्षित आहे डायग्राम. जर योग्य असेल तर डायग्राम काढा आणि थोडक्यात एक पॅराग्राफ टाइप मध्येच तुम्ही शॉर्ट नोट सायन्सची लिहायचे. जास्त लिहायला गेला तर स्पेलिंग मिस्टेक होणार आणि मार्क्स कट होतील. उदाहरणार्थ रेनबो जो आहे तो तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकेल. रेन्सिडिटी जे आहे त्याच्यावर तुम्हाला शॉर्ट नोट विचारली जाऊ शकेल. तर एक ठराविकच साधारणतः 10 टॉपिक मध्ये 10 ते 15 शॉर्ट नोट असे आहेत, त्याच परीक्षेला तुम्हाला येऊ शकतील. ओके. त्यानंतर फ्लो चार्टच्या रिलेटेड एक पार्ट आहे. त्याच्यामध्ये फ्लो चार्ट ऍक्टिव्हिटी बेस असतो, अतिशय सोपा प्रश्न असतो, 2 मार्क इझी तुम्हाला भेटू शकतील. त्यानंतर त्याच्यामध्ये लॉज, डेफिनेशन आणि प्रिन्सिपल. विद्यार्थी मित्र हो, 10 टॉपिक मध्ये 13 लॉज आहेत. पहिल्या टॉपिक मध्ये तुम्ही जर बघितलं तर K+3 लॉज. तर जनरली तुम्हाला त्याच्यामध्ये 2 मार्काला 2 कुठले पण लॉज विचारले जाऊ शकतील. लॉ ऑफ युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशन विचारलं जाऊ शकेल. त्यानंतर दुसऱ्या टॉपिक मध्ये डोबेर अँड ट्रेड लॉ आहे, न्यूलँड्स ऑक्टेव्ह लॉज, मेंडेलिव्ह पिरियडिक लॉज आहे, मोसलेस मॉडर्न पिरियडिक लॉ आहे. अशा प्रकारे त्यानंतर ज्यूल्स लॉ वगैरे. आणि त्याचबरोबर मग लेन्सेस टॉपिक मध्ये सुद्धा काही लॉज आहेत, स्नेल्स लॉ वगैरे आहे. 13 लॉज 10 टॉपिक मध्ये आहेत. तोंडपाठ करा, हातात 2 मार्क मिळतील. त्यानंतर केमिकल रिएक्शन्स जे आहेत सेपरेट याच्यावरती आपल्याला टॉपिक आहे. डिकॉम्पोजिशन रिएक्शन आहे, डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन आहे, कॉम्बिनेशन रिएक्शन आहे, एक्झोथर्मिक रिएक्शन आहे, एंडोथर्मिक रिएक्शन आहे, ऑक्सिडेशन रिएक्शन आहे, रिडक्शन रिएक्शन आहे. तर याच्यावर एक तुम्हाला कुठलेही टाईपची केमिकल रिएक्शन जी आहे ती विचारली जाऊ शकेल. आणि त्यानंतर आहे डिस्टिंग्विश बिटवीन. हमखास येणारा प्रश्न. सर्व टॉपिक मध्ये डिस्टिंग्विश नाहीये, पण तुम्ही डिस्टिंग्विश टाईप जर काही प्रश्न जर व्यवस्थित केले तर नक्कीच तुम्हाला डिस्टिंग्विशचे तर मार्क मिळतील आणि तिसऱ्या क्वेश्चन मधला किंवा चौथ्या क्वेश्चन मधला प्रश्न जो आहे तो सोडवायला तुम्हाला इझी होईल. फॉर एक्झाम्पल मास अँड वेट
हा जो प्रश्न जो आहे तो डिस्टिंग्विश साठी बऱ्याच वेळेला विचारलेला आहे. डिस्टिंग्विश लिहिताना काय काळजी घ्यायची? डिस्टिंग्विश लिहिताना 3 कॉलम करायचे आहेत. पहिल्या कॉलम मध्ये पॉइंट्स, दुसऱ्या कॉलम मध्ये फॉर एक्झाम्पल मास, तिसऱ्या कॉलम मध्ये फॉर एक्झाम्पल वेट. पॉइंट मध्ये काय लिहायचं आहे? तर डिस्टिंग्विश लिहिताना पहिल्यांदा त्या पॉइंटची डेफिनेशन लिहायची आहे. डेफिनेशन झाली, एक ओळ सोडा, नंतर दुसरा पॉइंट तुम्ही युनिट लिहा, तिसरी जी आहे ते क्वांटिटी लिहा. अशा प्रकारे याच्यामध्ये मास आणि वेट याचा डिस्टिंग्विश तुम्ही लिहू शकता. बोर्डाला अपेक्षित आहेत कमीत कमी डिस्टिंग्विशचे 2 पॉइंट्स. 2 पेक्षा जास्त लिहिले तर अतिशय उत्तम, पण कमीत कमी 2 पॉइंट्स जे आहेत ते तुम्ही लिहिणं गरजेचं आहे. आणि डिस्टिंग्विश लिहिताना प्रत्येक पॉइंट टू पॉइंट डेफिनेशनच्या पुढे डेफिनेशन आली पाहिजे, युनिटच्या पुढे युनिट आले पाहिजे. अन्यथा एकाची डेफिनेशन लिहिली दुसऱ्याच युनिट लिहिलं चुकीचे मार्क मिळू शकतील तुम्हाला त्याच्यामध्ये. तर याच्यामध्ये डिस्टिंग्विश टाइप काय आहे त्याच्यामध्ये? तर दुसऱ्या टॉपिक मध्ये सांगता येईल, ग्रुप्स अँड पिरियड सांगता येतील. त्यानंतर मॉडर्न पिरियडिक लॉ आणि मेंडेलिव्ह पिरियडिक लॉ याच्यावरती विचारलं जाईल. रिएक्शनच्या टॉपिक मध्ये जर एक्झोथर्मिक रिएक्शन, एंडोथर्मिक रिएक्शन डिस्टिंग्विश विचारला जाऊ शकेल. त्यानंतर टाइप ऑफ रिएक्शन मध्ये तुम्हाला कॉम्बिनेशन रिएक्शन, डिकम्पोजिशन रिएक्शन विचारलं जाईल किंवा डिस्प्लेसमेंट रिएक्शन, डबल डिस्प्लेसमेंट रिएक्शन विचारलं जाईल. त्याचबरोबर इलेक्ट्रिक मोटार अँड इलेक्ट्रिक जनरेटर विचारलं जाऊ शकेल. त्यानंतर मायोपिया अँड हायपरमेट्रोपिया या एवढे जर डिस्टिंग्विश तुम्ही केले तर एकदम इझिली तुम्हाला डिस्टिंग्विशचे पॉईंट्स जे मार्क्स जे ते मिळू शकतील. त्यानंतर प्रॉपर्टीज अँड कॅरेक्टरिस्टिक्स जे आहे ते सुद्धा विचारलं जाईल. ऍडव्हान्टेज विचारलं जाईल, डिफेक्ट जे आहे ते विचारलं जाईल. फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये प्रॉपर्टी आयोनिक कंपाऊंड जे आहे, आयोनिक कंपाऊंडच्या प्रॉपर्टी, कॅरेक्टरिस्टिक्स जे आहेत त्या कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला विचारले जातील. ग्रुप अँड पिरियडच्या बाबतीमध्ये युजेस जे आहेत, उदाहरणार्थ तुम्ही युजेस, मिथेनचा युजेस आहे, इथेनचा युजेस आहे, इथिल अल्कोहलचा आहे, बेन्झिनचा आहे, ते विचारले जाऊ शकते. इलेक्ट्रिक मोटर आहे, जनरेटर आहे, याचे युजेस विचारले जाऊ शकतील. आणि इफेक्ट जे आहेत त्याच्यामध्ये हिटिंग इफेक्ट आहे, मॅग्नेटिक इफेक्ट आहे. या प्रकारे तुम्ही जर केले तर तुमच्या हातात मार्क्स आहेत. आणि फॉर एक्झाम्पल मध्ये काय, मायोपियाचं एक्झाम्पल, इलेक्ट्रिक मोटार आहे त्याची उदाहरणं तुम्हाला विचारली जाऊ शकतील. तर अशा प्रकारे जवळजवळ 8 ते 10 टाईपचे क्वेश्चन्स जे आहेत त्याच्यापैकी तुम्हाला काय केले जातील, 5 जे आहेत ते 5 विचारले जातील. 5 पैकी तुम्हाला 3 सोडवायचे आहेत, प्रत्येकाला 2 मार्क्स आहेत. बेत्रिक 6 मार्क्स झाले. क्वेश्चन नंबर 2B. अशा प्रकारे याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 2A जो आहे तो 4 मार्काचा, क्वेश्चन नंबर 2B जो आहे तो 6 मार्काचा. आणि अशा प्रकारे जर हा व्यवस्थित क्वेश्चन सोडवला तर तुम्हाला क्वेश्चन नंबर 2A ला आणि B ला असे 10 मार्क्स जे ते मिळू शकतील. यात काय अधिक शंका असेल तर चॅनलला सबस्क्राईब केलेला आहे, तुम्ही त्याच्यामध्ये कमेंटमध्ये बोलू शकता की काय तुम्हाला प्रश्न आहे तो त्याचं उत्तर तुम्हाला लगेच अवेलेबल होऊ शकेल. विद्यार्थी मित्रो, क्वेश्चन नंबर 3 आता पहा. क्वेश्चन नंबर 3, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. यू हॅव टू आस्क 5 क्वेश्चन्स आउट ऑफ 8. तुम्हाला 8 प्रश्न दिलेले असतात, त्याच्यापैकी 5 सोडवायचे असतात. त्याच्यामध्ये पण लक्षात घ्या, 8 मध्ये 4 फिजिक्स रिलेटेड आणि 4 केमिस्ट्री रिलेटेड आहेत. फिजिक्सचे आपल्याकडे 4 टॉपिक्स आहेत, म्हणजे प्रत्येक टॉपिकवर एक प्रश्न तुम्हाला विचारला जाणार आणि त्यानंतर राहिलेल्या 6 टॉपिकवर तुम्हाला 4 प्रश्न विचारले जाणार आहेत. त्याच्यामुळे अभ्यास करताना फिजिक्स आणि केमिस्ट्रीमध्ये मोस्टली याच्यावरती प्रश्न जे आहेत ते विचारले जाणार आहेत. आता त्याच्यामध्ये पण लक्षात घ्यायचे की कोणकोणत्या टाईपचे प्रश्न जे आहेत ते तुम्हाला विचारले जातील. तर त्याच्यामध्ये गिव्ह एक्सप्लेनेशन युजिंग द गिव्हन स्टेटमेंट, तुम्हाला स्टेटमेंट दिलं जाईल आणि त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न 3 विचारले जातील. त्यानंतर सजेस्ट रेमेडीज अँड मेजर्स, म्हणजे तुम्हाला एखादा रेमेडीज दिले जाईल किंवा तुम्हाला मेजरमेंट जे आहे ते विचारलं जाईल. फॉर एक्झाम्पल त्याच्यामध्ये आय डिफेक्ट आहे त्याच्यावर विचारला जाऊ शकतो. त्यानंतर एक्सप्लेनेशन ऑफ अ डायग्राम दिली जाईल आणि त्याच्यावर तुम्हाला एक्सप्लेनेशन विचारलं जाईल. त्यानंतर फ्लो चार्ट दिलेला असेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 6 रिकाम्या जागा भराव्या लागतील. ईच फिलिंग द ब्लँक्स कॅरिंग हाफ मार्क. देन एक्सप्लेनेशन विथ द हेल्प ऑफ एक्झाम्पल दिलं जाईल, त्याच्यावर एक्सप्लेनेशन विचारलं जाईल. तुम्हाला इनकम्प्लीट डायग्राम दिली जाईल, ती कंप्लीट करायला विचारली जाईल किंवा इनकरेक्ट डायग्राम दिली जाईल, तिला करेक्ट करायला विचारलं जाईल, म्हणजे पुन्हा तुम्हाला डायग्राम काढावी लागेल. त्यानंतर आन्सर द क्वेश्चन बेस्ड ऑन फिगर तुम्हाला दिली जाईल आणि त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स विचारला जाईल. फॉर एक्झाम्पल होप्स ॲपरेटस दिलं जाईल आणि त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारला जाईल, आयडेंटिफाय गिव्हन डायग्राम अँड एक्सप्लेन इट्स प्रिन्सिपल, या टाइपमध्ये. त्यानंतर तुम्हाला त्याच्या पुढे विचारलं जाईल, राईट द लॉज थेरी अँड एक्सप्लेनेशन. फॉर एक्झाम्पल तुम्हाला युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन हा लॉ जो आहे, स्नेल्स लॉ आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट जे आहे डायग्राम दिली जाईल, त्याच्यावर प्रश्न विचारला जाते. किंवा तुम्हाला त्याच्यामध्ये रिफ्रॅक्शन ऑफ लाईट इन डिफरंट मीडिया, त्याचे 3 लॉज आहेत, ते तुम्हाला प्रश्न त्याच्यावर विचारला जाऊ शकेल. आणि फार रेअर केस आहे की कम्प्लीट द पॅरेग्राफ. आता याच्यामध्ये एका वर्षी विचारलेलंच होतं, त्याच्यामध्ये फुल पॅरेग्राफ दिलेला होता, तोही टेक्स्टबुक मधला तुम्हाला पॅरेग्राफ दिलेला असेल आणि त्याच्यावरती फिलिंग द ब्लँक्स जे आहे त्या एकूण तुम्हाला 6 फिलिंग द ब्लँक्स विचारलेले असतील आणि या 6 फिलिंग द ब्लँक्स तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. पूर्ण पॅरेग्राफ जो आहे तो लिहायचा आहे आणि फार मोस्टली जर वेळ पुरला नाही त्याच्यामध्ये तर तुम्ही फक्त क्रमांक फिलिंग द ब्लँकचे लिहून तुम्ही ती फिलिंग द ब्लँक्स लिहू शकता. आता याच्यामध्ये लक्षात घ्या, हा जास्त मार्काचा प्रश्न आहे, 15 मार्क्स आहे त्याच्यामध्ये. प्रश्न याच्यातले मोस्टली बोर्डाला विचारणारे आहेत ते 3 प्रश्न तर एकदम इझिली असतात, इझी सोडवण्यासारखे असतात आणि 2 जरा थोडंसं तुमच्या मेंदूला चालना देणारे प्रश्न असतात. त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं 3 प्रश्न, आणि हा प्रश्न सोडवत असताना समजा पहिल्या प्रश्नाचं उत्तर येत नाहीये, सोडून द्या. दुसरा प्रश्न जो आहे तो लगेच घ्या, पण विचार तिथं जास्त करू नका.
जो प्रश्न तुम्हाला सोपा वाटतोय तो पहिल्यांदा तुम्ही अटेम्प्ट करा, त्यानंतर मग तो झाल्यानंतर दुसऱ्याचा विचार करा. पण एकाच्याच प्रश्नावरती जास्त विचार करत करत वेळ वाया घालवू नका, कारण त्याच्या पुढचा एखादा सोपा प्रश्न असतो, त्या प्रश्नाला सोडवण्यासाठी तुम्हाला नंतर मग वेळ अपुरा पडू शकतो. तर त्याच्यासाठी तुम्ही काय करायचं आहे, तर हा प्रश्न जो आहे तो फार महत्वाचा प्रश्न आहे आणि त्याच्यामुळं तुम्ही सोडवत असताना काळजी घ्यायची आहे की 3 प्रश्न तर एकदम इझिली असतात, त्यामुळे ते सोडवायला सोपे असतात. मग डायग्राम बेसवरती असतात, त्याच्यामुळे उत्तर बघून तुम्ही घेऊ शकता. ओके. आणि त्यानंतर शेवटचा प्रश्न जो आहे तो तुम्हाला विचारला जाईल. क्वेश्चन नंबर 4, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन एनी वन आउट ऑफ 2. तर याच्यामध्ये पण लक्षात घ्या, एक फिजिक्स 6 टॉपिक मधला एक असणार आहे आणि केमिस्ट्रीच्या 4 टॉपिक मधला एक असणार आहे. इथे पण तुम्हाला काय असणार आहे त्याच्यामध्ये, तर प्रश्न चौथा जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ड्रॉ अ फिगर अँड गिव्हन एक्सप्लेनेशन, डायग्राम काढायची आणि एक्सप्लेनेशन, त्यानंतर करेक्ट गिव्हन इनकरेक्ट डायग्राम दिलेला असणार आहे, तिला करेक्ट करायचं विचारलं असणार आहे. क्लासिफिकेशन विथ डिटेल एक्सप्लेनेशन, मग त्याच्यामध्ये सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन त्याचं क्लासिफिकेशन विचारलं जाईल, किंवा एंडोथर्मिक एक्झोथर्मिक रिएक्शन त्याचं विचारलं जाईल, किंवा टाइप ऑफ रिएक्शन जे याच्यावर रिलेटेड विचारलं जाईल. पॅराग्राफ दिला जाईल, त्या पॅराग्राफवरती प्रश्न विचारले जाऊ शकतील त्याच्यामध्ये. तर विद्यार्थी मित्रो, याच्यामध्ये तुम्हाला कन्सेप्ट बेस जो आहे तो दिला जाईल आणि त्याच्यावरून तुम्हाला प्रश्नाची उत्तरे जे आहेत ती लिहायची आहेत. प्रश्न अतिशय सोपा असतो. क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बन जो आहे तो प्रश्न जो आहे तो तुम्हाला सोडवायचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, त्याचा फ्लोचार्ट करा. हायड्रोकार्बन, त्यानंतर त्याचे 2 टाइप ॲलिफॅटिक, एरोमॅटिक हायड्रोकार्बन. ॲलिफॅटिकचे 2 टाइप सॅच्युरेटेड, अनसॅच्युरेटेड. सॅच्युरेटेडचा एक पार्ट अल्केन, अनसॅच्युरेटेडचे अल्किन अँड अल्काइन असे 2 पार्ट आहेत. त्याचा जनरल फॉर्म्युला अल्केन, अल्किन, अल्काइनचा लक्षात ठेवायचा. सिंगल बॉन्ड, डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड हा पार्ट लक्षात ठेवा. त्याच्यामुळे तुम्ही कन्सेप्ट मॅप त्याचा केला तर तुम्हाला परीक्षेत कुठल्याही टाईपचा प्रश्न त्याच्यावर विचारला तर तो सोडवता येऊ शकेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या की केमिस्ट्रीच्या रिलेटेड जो पार्ट आहे याच्यामध्ये इलेक्ट्रिक मोटार, आता प्रश्न क्रमांक 4 मध्ये तुम्हाला विचारला जाणारे प्रश्न अगदी महत्त्वाचे म्हणजे काय, इलेक्ट्रिक मोटार. इलेक्ट्रिक मोटार, आता इथे तुम्हाला काय दिलेलं आहे, इलेक्ट्रिक मोटारची डायग्राम दिलेली आहे, त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. कदाचित डायग्राम दिली जाईल आणि त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल, किंवा ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ इलेक्ट्रिक मोटार अँड राईट द प्रिन्सिपल अँड कन्स्ट्रक्शन ऑफ वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटार असाही विचारला जाईल. तर सोपं काय, डिस्टिंग्विश टाइप पाठ करा तुम्ही. डाव्या पेजवर पुस्तकामध्ये वहीमध्ये तुम्ही लिहून ठेवा इलेक्ट्रिक मोटार, उजव्या पेजवर लिहून ठेवा इलेक्ट्रिक जनरेटर. दोघांच्या डेफिनेशन, इलेक्ट्रिक मोटार अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स इलेक्ट्रिकल एनर्जी इंटू मेकॅनिकल एनर्जी इज कॉल्ड एज इलेक्ट्रिक मोटार, आणि अ डिव्हाइस विच कन्वर्ट्स मेकॅनिकल एनर्जी इंटू इलेक्ट्रिकल एनर्जी इज कॉल्ड एज जनरेटर. दोघांचं प्रिन्सिपल लक्षात ठेवा, डायग्राम लक्षात ठेवा आणि त्यानंतर युजेस लक्षात ठेवा. डिस्टिंग्विशसाठी हा प्रश्न होईल आणि त्याचबरोबर 4 मार्कासाठी 5 मार्कासाठी पण तुम्हाला हा प्रश्नाची तयारी होऊ शकेल. सेम अशाच प्रकारे इलेक्ट्रिक मोटर जनरेटर झालं, तसं मायोपिया आणि हायपरमेट्रोपिया आहे, तोही प्रश्न त्याच टाइपमध्ये पाठ करून ठेवा. मायोपियाची डेफिनेशन, हायपरमेट्रोपियाची डेफिनेशन, त्यानंतर कोणता लेन्स वापरला जातो करेक्ट करण्यासाठी, त्यानंतर डिफेक्ट कोणता, आय लेन्स आयबॉल मध्ये काय डिफरन्स आहे, या पद्धतीनं तुम्ही जर करत गेला तर डिस्टिंग्विशसाठी तुम्हाला तुमची तयार होईल आणि 5 मार्काच्या प्रश्नासाठी सुद्धा तयार होईल. विद्यार्थी मित्रो, लक्षात घ्या, दुसरा टॉपिक जो आहे त्याच्यामध्ये मॉडर्न पिरियडिक लॉ जो आहे, मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे तोही लक्षात ठेवायचा. मॉडर्न पिरियडिक टेबल जो आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं झालं तर ग्रुप आणि पिरियडचं लक्षात ठेवा. ग्रुपमध्ये पण लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये 18वा ग्रुप जो आहे त्याच्यामध्ये की जो ज्याला आपण इनर्ट गॅसेस एलिमेंट बोलतो, हेलियम, निऑन, आर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन वगैरे हे एलिमेंट आहेत. त्यानंतर आता हे कमीत कमी 20 जे आहेत हे 20 एलिमेंट आपल्याला पाठ करण्यासाठी, पहिला आहे हायड्रोजन, दुसरा आहे हेलियम, लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, निऑन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस हे लक्षात ठेवण्यासाठी नाना मागून आली शिला, पप्पूने सांगितले काल अर्चनाला. हा जर तुम्ही लक्षात पॅरेग्राफ जर ठेवला, वाक्य लक्षात ठेवलं तर तुमचे 18 पर्यंत एलिमेंट जे आहेत ते पाठ होऊ शकतील. ओके. तर अशा पद्धतीनं आपणाला जर का प्रश्नपत्रिकेचं स्वरूप माहित असेल तर आपला वेळ जास्त वाया जाणार नाही आणि आपला कॉन्फिडन्स येऊ शकेल आणि तुम्ही चांगल्या प्रकारे ही उत्तरपत्रिका जी आहे ती लिहू शकाल. फक्त लक्षात ठेवा, फिजिक्सच्या रिलेटेड पार्ट कोणता आहे, केमिस्ट्रीच्या रिलेटेड पार्ट कोणता आहे, त्यानुसार अभ्यासाची तयारी करा, म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स मिळू शकतील. आणि येणाऱ्या या परीक्षेमध्ये तुम्ही जर या पद्धतीने अभ्यास केला तर साहजिकच तुम्हाला पेपर सोपा जाईल आणि चांगले मार्क्स मिळतील. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.